आमटेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार यावरून झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झालाय। नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावातली ही घटना आहे। गावातील पारावरती बसलेल्या तरुणांना रामटेकमध्ये लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावरती चर्चा सुरू असताना त्यात वादाची ठिणगी पडली आणि हा वाद वाढून हाणामारीमध्ये बदलला। यामध्ये मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा मृत्यू झालाय। आरोपी प्रवीण बोर्डे याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी सावरगावमधून ताब्यात घेतलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, साधी चर्चा आणि त्याचं पर्यावसन झालेल्या हाणामारीमध्ये काय एकूणच ही घटना घडली आहे? श्वेता, खरं तर अतिशय धक्कादायक अशीच घटना म्हणावी लागेल, कारण नुकतीच रामटेक लोकसभेची जी आहे ती निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्याचा निकाल 4 जूनला येणं अपेक्षित आहे। मात्र सध्या गावागावातील पारांवर जे आहे ते कोण उमेदवार निवडून येईल यावर चर्चा ज्या आहेत त्या रंगत असतात आणि अशीच चर्चा नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावामध्ये जे आहे ते 22 तारखेला रात्री रंगली होती। ही चर्चा रंगत असताना जे आहे ते या चर्चेमध्ये वादाची ठिणगी पोहोचली आणि दोन तरुणांनी, दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते हा वाद समोर जात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली आणि या लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना नाजूक जागेवर मारहाण झाल्यामुळं जे आहे ते सतीश बाबूराव फुले या 35 वर्षीय तरुणाचा यामध्ये जे आहे ते मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी नरखेड पोलिसांनी प्रवीण बोर्डे या आरोपीला ताब्यात घेतलेला। खरं तर समोरचा व्यक्ती मृत झाला हे माहिती पडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र तो पळून जात असताना सावरगाव येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे। राजकीय पक्षांचे विचार निवडणूक असेपर्यंत असतात, मात्र निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्रितपणे काम करणं अपेक्षित असतं। मात्र राजकीय वाद किती टोकाला जातात याचं ते उदाहरण आहे आणि या राजकीय वाद टोकाला गेल्यामुळे जे आहे ते या तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। बरोबर आहे उदय, धन्यवाद या माहितीसाठी।